जर तुम्ही सोलार पॅनल बसवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण 1 जून 2026 पासून सौर उद्योगात मोठे नियम बदलणार आहेत. केंद्र सरकार आता सोलार पॅनलसोबत वापरल्या जाणाऱ्या सोलार सेल्सवरही नियम लागू करणार आहे. ALM म्हणजेच अप्रूव्ड लिस्ट ऑफ मॉडेल्स या अंतर्गत आता सरकारनं मान्यता दिलेले सेल्स वापरणं बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे मेक इन इंडियाला मोठी चालना मिळणार असली तरी काही सोलार पॅनलच्या किमती वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. माहितीनुसार प्रति किलोवॅट सुमारे 3,000 रुपयांपासून खर्च वाढू शकतो. म्हणजेच 2 किलोवॅट सिस्टीमसाठी 6,000 आणि 3 किलोवॅटसाठी तब्बल 9,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च येऊ शकतो. मात्र दिलासादायक बाब म्हणजे पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत मिळणारी सबसिडी सुरूच राहणार आहे. 1 किलोवॅटसाठी 30,000, 2 किलोवॅटसाठी 60,000 आणि 3 किलोवॅटसाठी 78,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. तुमच्या मते सोलार पॅनल बसवण्यासाठी हा योग्य वेळ आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला इंस्टाग्रामला फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.